नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 18, जो काही आपली सिरीज आहे मिशन आरआरबी आणि क्लरिकल साठी त्याचा. ठीक. सो आणि एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट, आपण जे काही ऍड ऑन केलं होतं, दर संडेला मेन्सचं सेशन घेणार होतो. ठीक आहे. सो त्याच्यामधलं मंडेचं जे सेशन होतं मेन्सचं, ते आपण काल घेतलेलं आहे 7 वाजता. तर ते तुम्ही पाहिलं असाल आणि त्याच्यातून जे काही इनपुट्स असतील तुमचे, त्याच्यामध्ये म्हणा तुम्हाला काही ऍड ऑन करायचं असेल किंवा काही गोष्टी कमी करायच्या असतील किंवा पझलचे हे जे काही क्वेश्चनचे लेवल आहे ते मी ठरवणार. म्हणजे टाइम टू टाइम तुम्हाला म्हणजे की बाबा आता कोणती लेवल घ्यायचे हे आपण ठरवू. फक्त तुम्हाला काही ऍड ऑन करायचं आहे, त्याच्यात काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आपण तशा प्रकारे नंतर इव्हॉल्व्ह करू. ठीक आहे. सो आज आहे डे 18 आपल्या सिरीजचा तो. ठीक आहे. आणि नेक्स्ट संडेला पण आपलं एक सेशन असणार आहे मेन्सचं. हे आता दर संडेला असणार, आता सांगायची गरज नसायला पाहिजे. दर संडेला आपण जो काही टाइम आहे तो खालीवरी होईल, पण 99% 7 PM लाच असेल. ठीक. सो आपण जो काही आजचा दिवस आहे 18वा तो सुरू करू. त्यामध्ये बघा काय म्हणले पहिल्यांदाच की 6 पर्सन्स आहेत म्हणले, सिटिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे. नॉर्थ डायरेक्शन, इच लाईक डिफरंट मोबाईल, प्रत्येकाला वेगवेगळा मोबाईल आवडतो. ठीक आहे, असं आहे त्यांचं म्हणणं. 6 जणांचं हे आहे पझल. सो त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 और 6. ठीक आहे. आणि हे त्यांचं हे झालं. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय म्हणलं बघा, डी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हु लाईक्स रेडमी. आता डी जो आहे हा रेडमीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे, रेडमीच्या सेकंड टू द लेफ्टला आहे. ठीक आहे, असू द्या. बट रेडमी हु डज नॉट सिट्स एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. ठीक. म्हणजे रेडमी जो आहे हा एंडला नाही म्हणलं, एंडला. ठीक, असू द्या. नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स सिट्स टू लेफ्ट ऑफ डी. आता डीच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच इज सेम टू द राईट ऑफ द वन हु लाईक ऍपल. ऍपलच्या तेवढेच राईटला आहे, ऍपलच्या तेवढेच राईटला आहेत म्हणले. मग ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन सिट बिटवीन वन हु लाईक्स विवो अँड नोकिया. आता विवो आणि नोकियामध्ये 3 जण आहेत म्हणले, 3 जण. ओके, या दोघांपैकी एक जण एंडला असणार आहे 100%, कारण इथंच हे मध्ये 3 जण आहेत आणि हे 2 जण 5 जण, इथंच 5 जण झाले. सो एक जण तरी एंडला आहे, याच्यावरून तुम्हाला समजतं. असं तुम्हाला पझलची जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, 100% एक जण एंडला आहे. ओके. ओनली 3 पर्सन सिट बिटवीन द वन हु लाईक विवो अँड द वन हु लाईक नोकिया. ठीक आहे. नोकिया हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. नोकिया हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. ओके. नेक्स्ट आहे एफ सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हु लाईक वन प्लस. आता एफ जो आहे हा 1+ इमिजिएट लेफ्टला आहे म्हणले. ओके. नेक्स्ट द नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग बिटवीन रिअलमी अँड ई. आता रिअलमी अँड ई मध्ये जेवढे आहेत इज 1 more दॅन नंबर ऑफ पर्सन्स ई अँड सी. म्हणजे एक जास्त आहे ई अँड सी पेक्षा. ओके. हे बॅक साईडला जात असतं माझ्या. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळ्यात महत्वाचं सुरू करायचं तर करायचं कुठून. ओके. तर सगळ्यात मोठा हिंट ज्याला म्हणला जातो, मी पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला सांगतोय की ज्या तुम्हाला कंडिशन पासून लिंकेज ऑफ कंडिशन्स आहेत, म्हणजे जास्त कंडिशन लिंक आहेत, त्याच्यापासून तुम्हाला सुरू करायचे. ओके. मग याच्यामध्ये आता पुन्हा सोबत लिंक आहेत सगळ्यात जास्त. तर तुम्ही बघा इथं याच्यामध्ये आता एच्या थर्ड टू द लेफ्टला नोकिया, नेक्स्ट आहे नोकिया आणि विवो मध्ये 3 जण आहेत. मग आता एक मला सांगा, पझल आहे 6 जणांचा. ठीक आहे. आणि विवो आणि नोकिया मध्ये 3 जण आहेत. मग हे त्या विवो आणि नोकिया मधले 3 जण, विवो आणि नोकिया 5 जण आणि हा ए 6 जण इथं झाले. मग इथून सुरू करायला तुम्हाला काही अडचण आहे का? आणि जर मला समजा तुम्हाला आता सांगितलं की विवो आणि नोकिया पैकी एक जण हा एंडला बसणार आहे, मग कारण आता बघा इथं 1 आहे, इथं 1 2 आहे आणि इथे 1 3 आहे. आता हे 3, मग हे 3 मध्ये जर झाले तर एक जण इथं यावंच लागणार आहे किंवा एक जण इथे येणार आहे. सो त्याच्यामुळं या साईडनं पण तुम्ही तसं करू शकता. आता 1 2 3 आहे इथं, तरी ह्यानं इथे येऊ शकणार नसतर आता हा 1 हा 2 हा 3, इथे एक जण येणार, इथे एक जण येणार, संपला विषय.
समजलं तुम्हाला? ओके, हे असं येऊ शकतं. मग आता सुरू करताना बघू आपण काय होऊ शकतं. आपण पहिल्यांदा काय करू, इकडे नोकियाला एंडला घेऊ, नोकियाला इकडे एंडला घेऊ, नोकियाला इकडे एंडला घेऊ, किंवा नोकिया हा लेफ्ट साईडलाच येणार आहे कारण तो एच्या थर्ड टू द लेफ्टला आहे, एच्या थर्ड टू द लेफ्टला आहे. ठीक आहे, मग एला या राईट एंडला घेऊन चालणार आहे का नाही? ओके, मग एच्या थर्ड टू लेफ्टला म्हटल्यानंतर ए इथे येणार. नोकिया आणि विवो मध्ये इथली कंडिशन, नोकिया आणि विवो मध्ये तिघ जण आहेत, मग विवो इथे येणार. हे आपण एक कंडिशन घेतोय, एच्या थर्ड टू द लेफ्टला, म्हणजे एच्या थर्ड टू द लेफ्टला इथं नोकिया इथं पण येऊ शकतं. ह्या दोनच कंडिशन आहेत नोकियासाठी. जर इथं ए जर घेतलं, या एंडला जर ए घेतलं, समजा इथं जर ए घेतलं, एच्या थर्ड टू द लेफ्टला नोकिया इथे येणार. मग इथं आल्यानंतर नोकिया आणि विवो मध्ये तिघ जण बसणार आहेत का नाही, म्हणून तिथं घेतलं नाही आपण एला एंडला. या दोनच कंडिशन होऊ शकतात. ठीक आहे, मग ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, आता नेक्स्ट कंडिशन, की बाबा एवढी तर कंडिशन झाली, आता ह्याच्यानंतर कुणाचं काहीच लिंकेज नाही, सो आपल्याला ते हुडकून काढायचे. आता रेडमी आणि डी मध्ये एक जण आहे, पझल एवढंच आहे काय? सिरियसली पझल एवढंच आहे? ओनली 3% सीट बिटवीन द वन हू लाईक. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, D sits second to the left of the one who like Redmi, who does not extreme end of the row. As many person sits to left of D as right of Apple. Only 3% Vivo and Nokia. Nokia third to the left of A. F sits immediate left. The number of persons Realme and E is one more than E and C. ठीक आहे, असू द्या. आता बघा, रेडमी आणि डी मध्ये एक जण आहे म्हणले, आणि रेडमी जो आहे हा एंडला नाही म्हणले. रेडमी हा एंडला नाही, मग घ्यायचा कुठं रेडमी? नोकिया आणि इथं विवो येणार, ह्याच्यामध्ये विवो इथे येणार. ठीक आहे, नंबर समजा आता ह्याच्यामध्ये आता रेडमी एंडला नाही, आता खाल्लेला आहे ह्याच्यामध्ये. बघा, समजा इथं जर रेडमी दिलंय, एला जर रेडमी दिलं आणि इथं जर समजा, मग ऑब्विसली ते डी येणार कारण सेकंड टू द लेफ्टला आहे. पण डीच्या लेफ्टला जेवढे आहेत, आता डीच्या लेफ्टला एक जण आहे, मग ऍपलच्या राईटला, या कंडिशननुसार ऍपलच्या राईटला पण एक जण पाहिजे, मग ऍपल कुठे येणार? इथे यायला पाहिजे, म्हणून ती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ठीक आहे, म्हणून रेडमी इथे येणार का नाही? रेडमीला उरली जागा कुठली? एकच, इथली जागा एकच उरली. तुम्ही म्हणता सर रेडमी इथं का नाही आला? आपल्या कंडिशननुसार रेडमी एंडला बसतच नाही ना, म्हणून तिथे रेडमी आला नाही. ठीक आहे, मग डी ला कुठली जागा उरली? एकच, इथली उरली. ठीक आहे, आता वरल्या कंडिशन मध्ये पण तसंच, की आता रेडमी इथं समजा इथं जर घेतलं, रेडमी समजा इथे एक जण आहे, इथे एक जण आहे, समजा ए ला रेडमी दिलं आणि इथं समजा डी इथं घेतलं, डी इथं घेतलं. आता डीच्या लेफ्टला दोघ जण आहेत, मग जे काही ऍपल आहे त्याच्या पण राईटला दोघ जण पाहिजे, मग ऍपल इथे येऊ शकते. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये वाद नाही. ठीक आहे, वर दोन कंडिशन उरल्यात रेडमीसाठी, म्हणून आपण थोडा वेळ थांबू. वरली कंडिशन खाली बसली ना, तर त्याच्यापासून सुरू करू. ओके, आता एक कंडिशन ही झाली रेडमीची आणि डीची. आता ऍपल आणि डी ही पण झाली, ऍपल आणि डीची. आता डी इथं डी आला, मग ऍपल कुठे येणार? इथे येणार, ऍपल इथे येणार, ऍपल इथे येणार. ठीक आहे, हा, ही कंडिशन झाली. आता एक कंडिशन आहे, वन प्लसच्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे, मग वन प्लसला जागा कुठे आहे? बघा, सगळ्यात महत्वाचं, एक तर इथे एक वन प्लस बसू शकतो, और वनला वन प्लस बसू शकतो. समजा इथं जर घेतलं वन प्लस, तर वन प्लसच्या इमिजिएट लेफ्टला एफ पाहिजे, पण तिथं एफ बसू शकतो का? नाही, कारण ऑलरेडी डी आहे तिथं, म्हणून तिथं एफ येणार का? नाही. मग जो काही वन प्लस आहे त्याला उरली जागा कुठली? इथली एकच, मग इथं वन प्लस आणि इथं एफ. ठीक आहे, ओके. आता ही पण कंडिशन झाली. ठीक आहे, ही झाली ऑलरेडी. आता उरली एकच कंडिशन, की रिअलमी आणि ई मध्ये जेवढे आहेत हे एक जास्त आहे ई आणि सी पेक्षा म्हणलंय. ठीक आहे, आता रिअलमीला जागा कुठली उरली? एकच जागा उरली, तर रिअलमीला एकच जागा उरली आहे. आता रिअलमी आणि ए मध्ये, ई मध्ये 1 2 ई अँड सी. आता ई कुठं बसणार? रिअलमी आणि ई. आता रिअलमी तर तिथे येणार, एकच जागा उरली त्याला, पण रिअलमी आणि ई, एकतर ई इथे येणार आहे, नसतं तर सी इथे येणार, और सी इथे येणार, और ई इथे येणार. पण त्याच्यानुसार काही तुम्हाला वाटते का? कारण ई आणि रिअलमी मध्ये दोघ जण आहेत, मग आता ई आणि सी मध्ये एक जण कन्फर्म पाहिजे, मग सी एक जण. सो खाली कंडिशन काही सॅटिस्फाय होत नाही.
मग वरली कंडिशन घेऊ. समजा इथं जर रेडमी दिलं, इथं जर रेडमी दिलं, इथं जर डी दिलं, डीच्या लेफ्टला किती आहेत? 2 जण आहेत. मग इतर ह्याच्या राईटला पण तेवढेच पाहिजे, ऍपलच्या राईटला पण तेवढेच पाहिजे, ऍपलच्या राईटला. ओके, हा, ही कंडिशन झाली. आता OnePlus च्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे. आता समजा इथं OnePlus घेतलं, इथं OnePlus घेतलं आणि त्याच्या इमिजिएट लेफ्टला एफ घेतलं. आता उरलं काय? रिअलमी एकच उरला. आता इथं रिअलमी आला. आता रिअलमी आणि ई मध्ये समजा इथं एकच आहे, ऍपलला ई दिला. कारण आता रिअलमी आणि ऍपल मध्ये किती जण झाले? 2 जण झाले. मग आता ई आणि सी मध्ये किती जण पाहिजे? 1 जण पाहिजे. मग सी कुठे येणार? इथंच येणार. ठीक आहे, ही रॉंग आहे आपलं. ही पण कंडिशन झाली. सो दिस इज अवर फायनल आन्सर. आता रिअलमी आणि ई मध्ये 2 जण आहेत. मग ई आणि सी मध्ये किती पाहिजे? 1 जण. कारण रिअलमी आणि ई मध्ये एक जास्त आहे ई आणि सी पेक्षा. सो म्हणून ती कंडिशन तिथं आली. उरलेला जो काही आहे बी जो आहे हा रिअलमीला येणार. बी जो आहे हा रिअलमीला येणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन. सो याच्यावरती क्वेश्चन काय आहे की हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स एक्स्ट्रीम राईट एंड ऑफ द रो. आता राईट एंडला कोणता पर्सन आहे म्हणजे राईट एंडला एकतर विवो वाला आहे और सी वाला. दोन्ही ऑप्शन मध्ये बघायचं आहे का? दोन्ही ऑप्शन नाहीत. विवो पण नाही, सी पण नाही. पण इथे एक ऑप्शन आहे. आता हे एक एलिमिनेट झालं, रिअलमी नाही आणि ही एफ पण नाही. मग एक तर सेकंड टू द राईट ऑफ ई और एच्या इमिजिएट लेफ्टला. एच्या इमिजिएट लेफ्टला तरी येऊ शकत नाही कारण राईट एंड वाला विचारलंय. मग एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, द वन हु सीट सेकंड टू द राईट ऑफ ई. मग ते आहे का बघा ऑप्शन मध्ये? आहे. हा ई इथं आहे, ईच्या सेकंड टू द राईटला सी आहे, एंड वाला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. आय होप समजलं असेल तुम्हाला कसं असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे हु अमंग द फॉलोइंग पर्सन रेडमी मोबाईल कुणाला आवडतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता रेडमी कुणाला आवडतो? वेर इज रेडमी? देर इज रेडमी. दिस इज रेडमी. ए म्हणजे ए ला रेडमी आवडतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे 9 बॉक्सेस वन ओव्हर अनदर. ओके, हे करून पहा, मी सांगतो तुम्हाला लगेच. तर बघा काय म्हणतंय की 9 बॉक्सेस आहेत म्हणले. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके. तर बघा याच्यामध्ये 9 बॉक्सेस आर देअर. ओके 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 ओके. त्यांना काय आवडतंय का? नाही. बट नॉट नेसेसरली सेम ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघा ही कंडिशन महत्वाची आहे. कॉन्झिगेटिव्ह अल्फाबेटिकल नेम्ड बॉक्सेस आर नॉट केप्ट ऍडजेसंट टू इच अदर. याचाच मतलब असा की आता 9 जण आहेत तिथं RSTU VWXYZ. म्हणजेच हा कॉन्झिगेटिव्हली अल्फाबेटिकल जे ऑर्डर आहे त्याच्यानुसार ते बसत नाहीत. म्हणजे समजा आता इथं आर आलं तर इथं एस येऊ शकत नाही आणि समजा इथं जर एस आलं तर इथं टी येऊ शकत नाही. ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार. इथं समजा जर आर आलं आणि इथं जर टी आलं आणि परत जर इथं व्ही आलं, इथं यू आलं, ही 2 होतील, ही 3 होतील, STU हे 3 होतील. पण ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही यू आणि व्ही ची, कारण हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं सिरियल नाहीत म्हणून. ठीक, तुम्हाला समजलं ते कॉन्झिगेटिव्ह अल्फाबेटिकल ऑर्डर हे नाही, नियरेस्ट नाही. हे समजलं तुम्हाला? सो आपण सुरू करू. हे पण असतं, फक्त लक्ष देऊन पझलकडे बघायचं. मग याचा मतलब आपण हे काढू की RST हे नाहीत असं समजू. ठीक आहे. तर बघा सुरू करू. काय म्हणलंय? S and V are kept adjacent to each other. ठीक, S and V are kept adjacent to each other. ओके. ओनली वन बॉक्स सिट बिटवीन S and U. आता S and U मध्ये 1 जण आहे. ओके. बॉक्स U इज केप्ट 4 बॉक्सेस अबोव R. तुम्हाला सांगितलेलं आहे बॉक्स U इज 4 बॉक्सेस अबोव R. याचाच मतलब काय? दोघांमध्ये 3 जण आहेत. ठीक. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स केप्ट बिटवीन R and Y. ओनली 2 पर्सन्स केप्ट बिटवीन R and Y. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट as many boxes kept between X and V. आता X and V मध्ये जेवढे आहे, सॉरी इथं घेऊ आपण. आता X and V मध्ये जेवढे आहेत तेवढेच एक Y and X मध्ये आहेत, Y आणि X मध्ये आहेत, Y and X मध्ये आहेत. ठीक, असू द्या. हे अशी कंडिशन आहे.
नेक्स्ट आहे आता एक्स. एक्स विच इज केप्ट इमिजिएट अबो टी. एक्स जो आहे हा टीच्या इमिजिएट अबो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट आहे झड इज केप्ट 2 बॉक्सेस अबो डब्ल्यू. झड इज केप्ट 2 बॉक्सेस अबो डब्ल्यू म्हणजे त्याच्यामध्ये किती बॉक्स पाहिजे? 1 बॉक्स पाहिजे. आता इथून सुरू करू. सगळ्यात मोठा प्रश्न की सुरू करायचं तर करायचं कुठून? मोठा प्रश्न हाच आहे ना. ओके. तर इथे कंडिशन आहे की आर यू आहे. पुन्हा एक मिनिट आपण पेन बदलू. आता बघा आर आणि यू आहे. ओके. आर यू आहे, पुन्हा इथं एस आहे, पुन्हा एस आणि यू आहे, पुन्हा एस व्ही आहे, पुन्हा इथं आर अँड वाय पण आहे. ओके. सगळ्या गोष्टी आहेत. सो आर शी रिलेटेड जी गोष्टी आहेत ते सगळ्या आहेत इथं. मग आपण बघू सुरू करताना बघू कुठून होऊ शकतं. समजा एकतर आर वर येणार आहे किंवा यू वर येऊ शकतो. तर बघू आपण सुरू करताना कुठून करू. आर समजा इथे घेतलं 1 2 3 आणि इथं यू समजा यू इथं आला. ठीक आहे. ही कंडिशन झाली. ओके. मग आता येस आणि यू मध्ये परत एक कंडिशन येणार आहे. परत एक कंडिशन येणार आहे की आर आणि वाय मध्ये दोघ जण आहेत. सगळ्यात महत्वाचं आर आणि वाय मध्ये दोघ जण आहेत. 1 2 इथं समजा वाय येणार. ओके. नेक्स्ट आहे येस आणि यू मध्ये एक जण आहे. मग येस समजा इथं आला आणि व्ही जो आहे येसचा नेबर आहे. समजा मग व्ही इथंच येणार, व्ही इथंच येणार. ही कंडिशन बहुतेक हे येणार नाही असं वाटतंय मला. ठीक आहे. पण बघू आपण आर आणि वायची पण कंडिशन झाली. एवढ्या कंडिशन एका ह्याच्यापासून झाल्या. ठीक आहे. आता टीच्या इमिजिएट वर एक्स आहे म्हणलंय. टीच्या इमिजिएट वर एक्स आहे म्हणलंय आणि डब्ल्यूच्या वर एक सोडून झड आहे म्हणले. यू व्ही डब्ल्यू. ओके. व्ही नाही, यू नाही, डब्ल्यू नाही, एक्स नाही. ओके 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 ओके. समजा टी एक्स इथे घेतलं पण डब्ल्यू झड ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. कारण बघा आता इथं टी आणि एक्स जरी घेतलं इथं. ओके. टी आणि एक्स जरी घेतलं इथं तरी ती कंडिशन नंतर ही डब्ल्यू आणि एक्सची जी झडची जी कंडिशन आहे, डब्ल्यू आणि झड मध्ये एक जण आहे, ही कंडिशन शेवटची इथली ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. सो हे आपलं जे काही आर आहे ते इथे येणार नाही. ठीक. असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा वर घेऊन बघू. नाही आला तर नाही आला. ठीक आहे. ओके ओके. समजा मग यू ला जर इथे घेतलं 1 2 3 इथं आर जर आलं समजा. आता एस अँड यू मध्ये एक जण आहे, एस अँड यू मध्ये एक जण आहे, आर आणि वाय मध्ये पण दोघ जण आहेत, आर आणि वाय मध्ये पण दोघ जण आहेत, पण एस आणि व्ही हे नेबर आहेत. पण व्ही कुठे येणार? मग व्ही इथे येणार. कारण व्ही इथे वर येऊ शकतो का? नाही. कारण व्ही आणि यू हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं नियरेस्ट आहेत म्हणून तिथे येणार नाही. ओके. आता आर आणि वाय मध्ये दोघ जण आहेत. ओके. ते घेऊ आधी आपण. आर आणि वाय मध्ये घेण्यासाठी समजा वाय जर इथे घेतलं, वाय जर खाली घेतलं समजा, तर डब्ल्यू आणि झेडला एकच जागा आहे. इथं डब्ल्यू येणार, इथे झेड येणार. इथं सगळंच अल्फाबेटिकल ऑर्डरने येणार. एक्स वाय. ठीक आहे. डब्ल्यू एक्स वाय झेड, वाय आणि झेड हे अल्फाबेटिकल ऑर्डर आहेत म्हणून वाय इथे येणार नाही. वायला एकच जागा आहे इथं वरली, ही वरली इथं वाय येऊ शकतो. ओके. ही कंडिशन होऊ शकते. नेक्स्ट आहे परत टी आणि एक्स. टी आणि एक्स हा परत तिथं घोळ करतोय की टी आणि एक्स हे बसत नाही. टी आणि एक्स जर बसला, समजा टी आणि एक्स इथं बसला तर डब्ल्यू आणि झेड साठी जागा नाही. ही पण कंडिशन रॉंग. म्हणजे यू वर पण येणार नाही. मग खालून एकदा आर ला इथं घेऊ आपण. 1 2 3 आर आणि यू. ठीक आहे. आर आणि यू. समजा एस जर वर घेतला, एस आणि व्ही हा नेबर आहेत, एस आणि व्ही नेबर आहेत. एक कंडिशन बघतोय मी फक्त. थांबा. डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे. वाय इथे येणार, वाय इथे येणार. ओके. ही एक कंडिशन झाली. मग डब्ल्यू आणि झेड साठी एकच जागा उरली, पण टी आणि एक्स साठी जागा नाही म्हणून आर इथे येणार नाही. किंवा आर तर तिथे येऊ शकतो, किंवा एस जो आहे हा खाली येणार. यू आणि एस मध्ये एक जण आहे. ठीक आहे. पुन्हा एस आणि व्ही हे नेबर आहेत. एस आणि व्ही नेबर आहेत. पुन्हा इथं वाय येणार. ओके. वाय येणार. पुन्हा इथं डब्ल्यू आणि परत टी आणि डब्ल्यू साठी जागा नाही. टी आणि एक्स साठी जागा नाही. टी आणि एक्स चा गोळ करतायत म्हणून आर इथे येणार नाही. समजा आर जर इथं नाही आला. ओके. काही प्रॉब्लेम नाही. कसं असतंय
एक तर तुमचं पझलची लेवल जी आहे ही वाढवलेली आहे, म्हणजे आता असं डायरेक्ट तुम्हाला कोणतं पझल बसणार नाही, ह्या लेवलचे तुम्हाला पझल एक्झाम मध्ये भेटू शकतात. ठीक आहे. समजा आता टी, इथं टी नाही, सॉरी आर, हा इथं टी नाही, इथं आर, इथं आर, समजा इथं आर घेतलं, 1 2 3, इथं यू आलं, 1 2 3, इथं यू आलं. ठीक आहे, कारण 1 2 3 यू आलं. आता यस खालीच येणार, कारण वर यस आलं तर खाली यू घ्यावं लागते, व्ही घ्यावं लागते. व्ही आणि यू हे नाही भरणार, मग इथं व्ही येणार, इथं वाय येणार. परत टी आणि डब्ल्यू साठी आता जागा आहे खाली आणि वर, पण डब्ल्यू आणि झेड साठी जागा नाही, हा मोठा प्रश्न आहे, म्हणून आर इथे येणार नाही. मग उरली जागा कुठली? यूला एकच जागा उरली, इथं यू 1 2 3 4, आर इथं आला, 1 2, इथं वाय आला. परत यू आणि एस मध्ये एक जण आहे, असं कसं काय व्हायलंय? अरे आर तिथंच घेतलं मी, परत आर तिथंच घेतलं. ठीक आहे, आर तिथंच घेतला मी, आर इथे येणार, 1 2, आर वाय खाली पण येऊ शकतो, पण एस इथं आला, व्ही इथं आला. आता सगळ्यात मोठा प्रश्न की वाय खाली नाही घ्यायचा आपल्याला, वाय वर जर घेतला तर परत टी आणि डब्ल्यू ला जागा नाही, वाय इथे घेणार आपण, वाय जर इथे घेतला तर परत हा वाय, समजा वाय इथे येणार, वाय इथे येणार, टी आणि एक्स इथे येणार, टी आणि एक्स इथे येणार, आणि डब्ल्यू एन झेड इथे येणार, डब्ल्यू एन झेड इथे येणार. संपला. दिस इज अवर फायनल सोल्युशन. आपल्याला उशीर काय झाला माहिती का? ही जी यू ची कंडिशन आहे तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, एकतर असे जी काही मेजॉरिटी ऑफ त्याच्यामध्ये बसलेले आहेत पर्सन्स, त्याच्यापासून एकतर सुरू करायचं. आपण त्याच्यापासून सुरू केलं, पण घेते वेळी आपण काय केलं, आर ला खाली घेतलं, आर ला एकदा सेकंड लाईनला घेतलं, पण यू ला आपण एकदाच वरी घेतलं. यू ला आपण, समजलं का तुम्हाला, यू ला इथं पहिल्यांदा एकदाच घेतलं आणि सोडून दिलं, परत आपण यू ला एकदा सेकंड लाईनला ट्राय नाही केलं. सो म्हणून आपल्याला वेळ, जर आपण इथे यू ला ट्राय केला असता, जो आपला आन्सर आला असतं. सो अशा पद्धतीची ही ट्रिक असते. एकतर तो खाली असतो किंवा वर असतो, असे जे काही हे असतात मध्ये पर्सन्स असतात जास्ती, ते 90% ट्रूथ असतं. याच्यामध्ये काय यू 2 नंबरला आले फक्त, सो आपल्याला ती ट्राय करायची होती. ठीक, तर हे सोल्युशन आहे, त्याच्यावरती हा क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारले बघा, की विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज केप्ट इमिजिएट बिलो आर. आता आर च्या इमिजिएट बिलो कोण बसते म्हणलंय, आर च्या इमिजिएट बिलो एक्स आहे. आता एक्स ची कंडिशन बघा काय, द बॉक्स इमिजिएट अबो यू, द बॉक्स इमिजिएट अबो यू नाही. द बॉक्स केप 2 बॉक्सेस बिलो टी नाही, कारण टी हा यू एक्सच्या खाली आहे, टी हा एक्सच्या खाली आहे, पण 2 बॉक्स बिलोचा काही संबंध नाही. नेक्स्ट आहे द बॉक्स 3 बॉक्सेस अबो एक्स, बॉक्स ऑलरेडी एक्सच आहे, मग एक्स 3 बॉक्सेस कुठं असणार. द बॉक्स 4 बॉक्सेस बिलो डब्ल्यू, 4 बॉक्सेस बिलो डब्ल्यू आहे का बघा, डब्ल्यू इथं आहे, 1 2 3 4, बरोबर आहे. म्हणून आपलं काय, ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. हे कसं असतं माहितीये का, क्वेश्चन गोल फिरून पण आन्सर असतं, तुम्ही डायरेक्ट नन ऑफ दिस करून पुढे जासाल. ठीक आहे, एक्स नाही म्हणून हे पण असतं. ठीक आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न की 4 ऑफ द 5 आर लाईक अ सर्टन वे मध्ये आहेत म्हणले, ते काही 4 जण आहेत खाल्ले, ते वेगळं एक लॉजिक फॉलो करतात, आणि 5वा असा आहे की वेगळंच आहे, त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये बघा मग काय, झेड एस डब्ल्यू आर टी व्ही, आपण हे पुसून काढू आणि इथं ऑप्शन घेऊ आपण. ठीक आहे, झेड एस डब्ल्यू आर टी व्ही, झेड एस डब्ल्यू आर टी व्ही, यू व्ही आर वाय, यू व्ही आणि आर वाय. ठीक आहे, बघा मग आता झेड आणि एस मध्ये काय, झेड आणि एस मध्ये दोघं, इथे एक आहे, इथे एक 2 आहे. डब्ल्यू आणि आर मध्ये बघा आता 1 2, डब्ल्यू आणि आर मध्ये पण 2 जण आहेत, हे सेम हे सेम. ठीक आहे, आता टी आणि व्ही मध्ये बघा 1 2, टी आणि व्ही मध्ये पण 2 जण आहेत. अशा कंडिशन मध्ये वेगळं पण हुडकायचं असते. आता यू आणि व्ही मध्ये बघा कोण कोण 2 जण पाहिजे, मग 1 2, यू आणि व्ही मध्ये पण 2 जण आहेत, सो ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते. आर आणि वाय बघा, आर आणि वाय मध्ये पण 2 जण आहेत, आर आणि वाय मध्ये पण 2 जण आहेत, मग वेगळं काय याच्यात, झेड वाय डब्ल्यू आर मध्ये 2 जण आहेत, टी आणि व्ही मध्ये पण 2 जण आहेत, यू आणि व्ही मध्ये पण 2 जण आहेत, आर आणि वाय मध्ये पण 2 जण आहेत. हा, आता ह्याच्यामध्ये वेगळं पण काय बघा, आता झेड आणि एस, झेड हा एसच्या अगोदर आहे, डब्ल्यू हा आर च्या अगोदर आहे, टी हा व्हीच्या नंतर आहे, टी हा व्हीच्या नंतर आहे, टी हा व्हीच्या नंतर आहे, यू हा व्हीच्या अगोदर आहे, यू हा व्हीच्या अगोदर आहे, यू हा व्हीच्या अगोदर आहे, आर हा वायच्या अगोदर आहे, आर हा वायच्या अगोदर आहे. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 जण तर बसलेत, पण जो काही फर्स्ट पर्सन आहे तो त्या सेकंड पर्सनच्या अगोदर आलेला आहे. पण ह्या टी आणि व्ही मध्ये बघा
टी आणि व्ही मध्ये बघा, जो काही फर्स्ट पर्सन आहे हा खाली आलेला आहे, म्हणजे टी खाली आलेला आहे, आणि व्ही जो आहे हा वर आलेला आहे, म्हणून हे वेगळं. पण तुम्ही म्हणता सर 2-2-2 तर सगळ्यात 2-2-2 आहे, हे पण असू शकतं त्याच्यामध्ये. सो नीट लक्षपूर्वक द्यायचं. तुम्ही म्हणता सर सगळं तर बरोबर आहे, काही नसतं, काहीतरी वेगळं असतं, म्हणून ते जो काही फर्स्ट पर्सन आहे हा खाली आलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणून काय ऑप्शन नंबर टी आणि व्ही. याच्यामध्ये काय टी आणि व्ही. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. कसा वाटला क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर क्वेश्चन आवडला तर लाईक करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रँकिंग बेस आहे, सो ट्राय करा, मी सांगतो. ओके, बघा काय म्हटलंय. 10 पर्सन्स आहे वर्किंग इन अ प्रायव्हेट फर्म. 10 पर्सन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये बघा चेअरमन साहेब आहेत, ईडी आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, जनरल मॅनेजर पण आहेत, डेप्युटी जनरल मॅनेजर पण आहेत, असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत, चीफ मॅनेजर आहेत, पुन्हा सिनियर मॅनेजर आहेत, मॅनेजर, प्रोबेशनरी ऑफिसर अँड क्लर्क. ठीक आहे. वेर चेअरमन इज द सिनियर मोस्ट पर्सन आणि एम्प्लॉई, अँड द मोस्ट सिनियर मोस्ट एम्प्लॉई, अँड क्लर्क जे आहेत ते ज्युनियर मोस्ट एम्प्लॉई आहेत. ठीक आहे, असू द्या. इथे 1 नंबरला आहेत बघा चेअरमन साहेब. ठीक आहे, चेअरमन साहेब आहेत. नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत, पुन्हा जनरल मॅनेजर्स आहेत, पुन्हा डेप्युटी जनरल मॅनेजर्स आहेत, पुन्हा असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत, पुन्हा चीफ मॅनेजर आहेत, पुन्हा सिनियर मॅनेजर आहेत, देन आहेत मॅनेजर, देन आहे पीओ, देन आहे पीओ अँड देन आहेत क्लर्क. ठीक आहे. ओके, हे बसत नाहीत. ठीक आहे, आपण याला वर घेऊ. 10 जण आहेत ना, सो त्याच्यामुळे वेळ लागतो. ओके, ठीक आहे, असू द्या, काय नाही प्रॉब्लेम. या लेवल पर्यंत तुम्हाला जायचंय तुम्ही जेव्हा जॉईन होताल. ठीक आहे, म्हणून आपण इथून सुरू करू. चेअरमन साहेब 1 नंबरला आहेत, मग पुन्हा आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत, पुन्हा आहेत जनरल मॅनेजर्स आहेत, पुन्हा डीजीएम आहेत, नेक्स्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत, चीफ मॅनेजर आहेत, सिनियर मॅनेजर आहेत, प्रोबेशनरी ऑफिसर आहेत, अँड क्लर्क आहे. ठीक आहे, बसले. ठीक, आपण मस्तपैकी असं लाल होतं त्याला आपण हराभरा करू, पिला करू, मग बघू. इथं चेअरमन साहेब आहेत, नाही दिसणार, हे डोळ्याला त्रास होणार तुमच्या. ठीक आहे. ओके. अरे रे 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 राजा. हा, तर बघा चेअरमन आहेत 1 नंबरला, चेअरमन साहेब आहेत, पुन्हा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत, जनरल मॅनेजर आहेत, डीजीएम आहेत, एजीएम आहेत, चीफ मॅनेजर आहेत, सिनियर मॅनेजर आहेत, मॅनेजर साहेब आहेत, पीओ आहेत, तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर और क्लर्क म्हणून जाता, आणि नंतर तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला हे जे काही वरले पद आहेत ते भेटून जातात बँकेत. ठीक आहे. ओके, आय होप समजलं असेल, आणि याचंच मोटिवेशन घेऊन तुम्ही अभ्यास करत चालले, हे तुमच्याकडून अपेक्षा. ठीक आहे. तर बघा काय म्हणले मग, ओनली 2 persons sit designated between P and S where S is junior to P. म्हणजे P आणि S मध्ये 2 जण आहेत, पण S हा P च्या खाली आहे, म्हणजे त्यांचे डेझिग्नेशन खाली आहे. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे P इज ज्युनियर टू द वन हू वर्क ॲज अ DGM. म्हणजे P जे आहेत हे DGM च्या खाली आहेत, त्यांचं जे पद आहे हे DGM च्या खाली आहे. म्हणजे कुठं आहे आपल्याला वी डोंट नो. ओके. हा, आता नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स ज्युनियर टू एस. आता एसच्या खाली जेवढे आहेत तेवढेच इज सिनियर टू डब्ल्यू. आता सिनियरचं डब्ल्यू आहे म्हणलंय. ठीक आहे, असू द्या. ओके, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे ओनली 3 persons आर डेझिग्नेटेड बिटवीन एक्स अँड डब्ल्यू. आता एक्स अँड डब्ल्यू मध्ये 3 जण आहेत, 1 2 3. ठीक आहे, ही कंडिशन अशी. ओके. नेक्स्ट आहे टी इज 3 persons सिनियर टू एक्स. आता टी जो आहे हा 3 persons सिनियर टू एक्स, म्हणजे त्या दोघांमध्ये 2 जण आहेत. ओके. हा, नेक्स्ट आहे व्ही इज इमिजिएट सिनियर टू क्यू. व्ही जो आहे हा क्यू चा इमिजिएट सिनियर आहे. ओके, बट ज्युनियर टू द वन हू वर्क एज सीएम. आता व्ही जो आहे सीएम म्हणजे चीफ मॅनेजर, म्हणजे चीफ मॅनेजरच्या खाली आहे. ओके. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन डेझिग्नेटेड बिटवीन यू. आता यू अँड वाय मध्ये जेवढे आहेत, इथं आहे यू अँड वाय मध्ये जेवढे आहेत तेवढेच ज्युनियर टू वाय आहे, म्हणजे ज्युनियर टू वाय आहे तेवढे ज्युनियर टू वाय आहे. ठीक आहे, असू द्या. ओके.
सुरू करायचं कुठून? मोठा प्रश्न आहे की सुरू करायचं तर करायचं कुठून? तर बघा, आता पी आणि एस इथं दिलं डायरेक्टली की डीजीएमच्या खाली आहे. पी आणि एस हे डीजीएमच्या खाली आहेत. ठीक आहे, पी आणि एस हे डीजीएमच्या खाली आहेत. ओके, मग आता डीजीएमच्या खाली म्हटल्यानंतर पी आणि एस ला बघा कुठं कुठं बसू शकतात. समजा इथं एजीएम साठी घेतलं आणि इथं एक जण कंडिशन घेतली. पी आणि एस मध्ये इथे एकदा पी येऊ शकतो, और पी एस इथे येऊ शकतो, और पी इथे येऊ शकतो, एस इथे येऊ शकतो. 3 कंडिशन आहेत. इथं जागा आहे म्हणून 3 कंडिशन घेतोय. ठीक आहे, नाही बसलं तर नाही बसलं, काही प्रॉब्लेम नाही. तिघापैकी एकच कंडिशन आहे आता याच्यामध्ये. हे डीजीएमच्या खाली ही पण कंडिशन झाली. सगळ्यात मोठा प्रश्न, आता एसच्या खाली जेवढे आहेत तेवढे डब्ल्यूच्या वर आहेत म्हणल्या. आता एसच्या खाली आहेत किती? 1 2. मग डब्ल्यूच्या वर किती पाहिजे? 2. इथं एसच्या खाली एक जण आहे म्हणून 1. इथं डब्ल्यूच्या वर कोण नाही म्हणून कोण, एसच्या खाली कोण नाही म्हणून कोण. नेक्स्ट आहे एक्स अँड डब्ल्यू मध्ये 3 जण. ही कंडिशन एक्स अँड डब्ल्यू मध्ये 3 जण आहेत. आता बघा, इथं 1, इथं 2 आणि इथं 3. इथं एक्स येणार, इथं एक्स यायला पाहिजे, कारण इथं 1, इथं 2 आणि इथं 3. ही कंडिशन रॉंग. ठीक आहे, ठीक आहे, ही कंडिशन रॉंग. ही झाली. आता एक्स अँड डब्ल्यू मध्ये 3 जण आहेत. 1 2 3. इथे एक्स येणार. कंडिशन तुम्ही जसं जसं सॉल्व्ह करता, तुम्हाला वाटतं पहिल्यांदा 2 3 घेतोय सर म्हणून जास्त वाटत असेल, नंतर ऑटोमॅटिकली ते कमी होतात. आता एक्सच्या वर 2 सोडून टी आहे म्हटले, मग बघा एक्सच्या वर 2 सोडून 1 2 इथं टी येणार. ठीक आहे, ही कंडिशन झाली. इथं पण टी इथे येणार. ठीक आहे, कारण 1 2 इथं टी आहे. ओके, नेक्स्ट आहे सगळ्यात मोठा प्रश्न की व्ही जो आहे हा क्यूच्या वर आहे. व्ही जो आहे हा क्यूच्या वर आहे, पण व्ही हा चीफ मॅनेजरच्या खाली आहे. मग व्ही ला जागा एकच आहे, व्ही अँड इथं क्यू येणार ऑब्विसली. ठीक आहे, इथं नेक्स्ट व्ही ला एकच जागा आहे, व्ही आणि इथं क्यू. संपला विषय. ही कंडिशन झाली आणि ही पण कंडिशन झाली. ओके, आता सगळ्यात मोठा प्रश्न की यू आणि वाय मध्ये जेवढे आहेत तेवढेच वायच्या खाली आहेत म्हणले. मग समजा वाय ला इथे घेतलं, वाय ला इथे घेतलं, इथं 1 इथं 2 इथं 3 आणि इथं 4. वायच्या खाली 4 जण आहेत. मग यू आणि वाय मध्ये पण 4 जण पाहिजे. मग आहेत बघा, इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 आणि इथे येणार यू. सो दिस इज द आपलं जे काही आन्सर आहे हे आहे. मग ही कंडिशन झाली. आता मग इकडे परत इकडे करू. समजा इथे यू घेतलं, समजा इथे यू घेतलं,यूच्या खाली 4 जण, सॉरी वाय आहे, वायच्या खाली 4 जण आहेत. मग यू आणि वाय मध्ये पण किती पाहिजे? 4 जण पाहिजे. मग बघा होते का 1 2 3 4. इथं ऑलरेडी डब्ल्यू आहे म्हणून ही कंडिशन रॉंग. आपला आन्सर काय? ए राईट आन्सर आहे. मग पी किती झाला? क्यू झाला, आर राहिलाय. ठीक आहे, म्हणून इथं उरलेला जो काही आहे आर इथे येणार. हे आहे आपलं फायनल सोल्युशन, यू आर डब्ल्यू टी पी वाय एक्स एस व्ही क्यू. ठीक आहे, तर याच्यावरती क्वेश्चन काय आहे की हू अमंग द फॉलोइंग पर्सन वर्क ॲज अ चीफ मॅनेजर. ठीक आहे, चीफ मॅनेजर कोण आहेत बघा, इथं वाय आहे, म्हणजे चीफ मॅनेजर कोण आहेत? वाय आहेत. मग वाय आहे का ऑप्शन मध्ये? नाही. मग इथं 3 ऑप्शन म्हणजे हे झाले, एलिमिनेट झाले. व्ही झाला, पी झाला, एक्स झाला, कारण आपल्याला वाय पाहिजे. मग 2 ऑप्शन आहेत की एकतर द वन हू 2 पर्सन सिनियर टू एस, म्हणजे त्या दोघांमध्ये एक जण आहे, यशच्या एक सोडून वर जो असेल तो चीफ मॅनेजर असणार आहे, और इमिजिएट ज्युनियर टू डब्ल्यू. ठीक आहे, आता वाय जो आहे हा एसच्या एक सोडून आहे का? आहे. इथे एक जण आहे आणि इथे वाय आहे. ठीक आहे, म्हणजे 2 पर्सन अबो आहे, म्हणून आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आहे परत तेच, 4 ऑफ द फॉलोइंग आर लाईक अ डिफरंट वे, म्हणजे इथं तोच आहे प्रश्न. या 5 पैकी 4 जण हे सेम ट्रेंड फॉलो करतायत आणि एक जण असा आहे तो वेगळा ट्रेंड फॉलो करताय. मग तो कोण आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्याला मी कमेंट बॉक्समध्ये असं करतो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर काढा, और टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. तर याचा आन्सर तुम्ही हे सांगायचं. होमवर्कला एवढा एकच क्वेश्चन आहे आणि हे त्याचं सोल्युशन आहे. सोल्युशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, और तुम्ही सॉल्व्ह करून पण सॉल्व्ह करू शकता. हे क्वेश्चन आहे, याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, परत नेक्स्ट बघा. 8 पर्सन्स आहेत म्हणजे आपण मस्तपैकी पेन बदलू. अरे राजा काय होतंय हे? ठीक आहे, राहू दे. 8 पर्सन्स आहेत म्हटले आणि ए टू एच पर्यंत आहेत. ते ताजमहलला व्हिजिट करतायत डिफरंट मंथ मध्ये. मग ते मंथ कोणते आहेत बघायचं. असं डायरेक्टली नाही घ्यायचं की आता मंथ दिले आपण वाचायचं नाही म्हणून डायरेक्टली जानेवारी पासून सुरू केलं आणि जे काही 8 मंथ्स आहेत ऑगस्ट पर्यंत बंद केलं, तसं नाही करायचं.
कधी कधी कसं असतं माहितीये का, मधला जो मंथ असतो तो त्यांनी कट केलेला असतो आणि डायरेक्ट घेतलेला असतं. ठीक आहे, मग बघायचं की पूर्ण सिरियलला दिले कसं दिले. ठीक आहे, काय म्हणले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे सरळ आहे. ठीक आहे, मग सरळ घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. इथं जानेवारी, इथं फेब्रुवारी, इथं मार्च, इथं एप्रिल, इथं मे, इथं जून, इथं जुलै, जुलै और ऑगस्ट अँड ऑगस्ट. ठीक आहे, सो हे आहे आपलं मस्तपैकी आहे पझल. ठीक आहे, मग इथं 8 जण आहेत, 1 2 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, इथं 8. ठीक आहे, 8 जण आहेत. ओके, ओके 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 8 जण आहेत, मग सुरू करू डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. आपण महत्वाचं म्हणजे काय करायला पाहिजे की अशा पद्धतीनं हे केलं पाहिजे. हा, तर काय म्हणलंय, परत आपण मंथ हे करून घेऊ. 31, 28 और 29, 31, 30, 31, 30, 31 आणि 31. ठीक. तर बघा काय म्हणलंय, एफ विजिट्स इन वन ऑफ द मंथ आफ्टर मार्च बट बिफोर जुलै. एफ जो आहे हा मार्चच्या तर नंतर आहे. एफ जो आहे हा मार्चच्या नंतर तर आहे, पण जुलैच्या अगोदर आहे. अशी कंडिशन आहे. मग जून जुलै मध्ये काय, जून आहे, मे आहे आणि एप्रिल, 3 मंथ मध्ये ते येऊ शकतं. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन विजिट आफ्टर एफ. आता एफच्या नंतर जेवढे आहेत हे 2 लेस आहेत, 2 लेस दॅन द नंबर ऑफ पर्सन्स विजिटिंग बिफोर डी. विजिटिंग बिफोर डी. ठीक आहे, एफच्या नंतर जेवढे आहेत ही 2 कमी आहेत म्हणले डीच्या अगोदर जे विजिट केले त्यांच्यापेक्षा. ठीक आहे, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स हू विजिट, द पर्सन हू विजिट 2 months बिफोर डी विजिट्स 2 months आफ्टर एच. आता 2 months आफ्टर डी म्हणल्यानंतर, 2 months आफ्टर डी म्हणल्यानंतर हा येणार. मग 2 months आफ्टर डी म्हणल्यानंतर आणि एक जण आहे की एच च्या 2 months आफ्टर, म्हणजे आता एचच्या हा 1 हा 2, डीच्या हा 1 आणि हा 2. ठीक आहे, याच्यामध्ये एक जण पाहिजे. ठीक आहे, हा 1 आणि हा 2, हा 1 आणि 2, म्हणजे ऍक्च्युली यांचं असं म्हणणं आहे की एच आणि डी मध्ये 3 जण आहेत. सिंपलचा मतलब. ओके, तुमचं समजून घ्या. ओके, ओनली 4 persons विजिट बिटवीन एच अँड बी. आता एच आणि बी मध्ये ओनली 4 persons आहेत. घ्या एच 1 2 3 4, बी एच आणि बी मध्ये 4 जण आहेत. ठीक आहे, अरे रे, एच अँड बी मध्ये 4 जण आहेत. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे डी विजिट्स बिफोर बी. डी जो आहे हा बीच्या अगोदर आहे. डी जो आहे हा बीच्या अगोदर. ओके, बट नॉट इन अ मंथ हॅव्हिंग मोर दॅन 30 days, म्हणजे 30 दिवसापेक्षा जास्त नाही. म्हणजेच इथं 31 नाही असं डायरेक्ट द्या ना. ओके, डी जो आहे हा 31व्या दिवशी नाही. ओके, नेक्स्ट आहे ओनली 2 persons सीट बिटवीन जे आणि ए. आता जी आणि ए मध्ये 2 जण विजिट केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, ई विजिट्स आफ्टर ए. आता ई जो आहे हा ए च्या नंतर आहे. ठीक आहे, आता निदर सी नॉर ई इन ऑगस्ट. आता सी आणि ई इथं येत नाही. ओके, असू द्या. आता सगळ्यात मोठा प्रश्न की सुरू करायचं तर करायचं कुठून. बीच्या वर डी आहे म्हटल्यानंतर याच्या खालीच बी येणार आहे, याच्यात काही वाद नाही. ओके, डीच्या वर जेवढे आहे त्याच्यापेक्षा 2 कमी डी. आता समजा मार्चच्या खाली आहे ना, एफ जो आहे मार्चच्या खाली. मग समजा एफ जर इथे घेतलं 1 2 3 4, ओके 4, मग डीच्या वर 6 जण पाहिजे. 1 2 3 4 5 6. मग समजा डी इथे घेतलं, बी इथे घेतलं. ओके, बी इथे घेतलं, बी आणि एच मध्ये 4 जण आहेत बघा. 1 2 3 4, एच इथे येणार. आता एचच्या 1, हा बरोबर, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, 3 कंडिशन झाल्या. नेक्स्ट आहे डी जो आहे हा 31 मंथ मध्ये नाही, म्हणजे डी इथे येणार आहे का, नाही, कारण डी जो आहे हा 30 महिन्यापेक्षा जास्त आहे. ओके,
म्हणून ही कंडिशन रॉंग. डी ला एकच जागा आहे, तिथं डी ला एकच जागा आहे आणि एफ ला पण एकच जागा होणार आणि हे पदल आपलं सुटणार 100%. आता समजा डी ला इथे घेतलं, डी ला इथे घेतलं, आता डीच्या वर किती असणार? 1 2 3 4 आणि 5. आता डीच्या वर जर 5 असतील तर एफच्या खाली किती पाहिजे? 3 जण पाहिजे. मग एफ कुठे आला पाहिजे? मेल आला पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन झाली. आता बीच्या वर डी आहे म्हणजे बीच्या वर डी आहे. सगळ्यात महत्वाचं इथे एक सोडून आणि इथल्या एक सोडून एच इथं आहे, एच इथं आहे, कारण एक सोडून हा एक मंथ आहे का, आणि एच आणि बी मध्ये 4 जण आहेत, 1 2 3 4. मग बी ऑब्व्हियसली इथे येणार आहे, बी ऑब्व्हियसली तिथे येणार आहे. मग काय काय कंडिशन झाली? ही एक कंडिशन झाली, परत ही एक कंडिशन झाली, डी आणि बी ची कंडिशन झाली, ही पण झाली, ही पण झाली. आता सगळ्यात मोठा प्रश्न, जी आणि ए मध्ये 2 जण आहेत, जी आणि ए मध्ये 2 जण आहेत. मग बघा, आणि ए च्या खाली हा ई आहे. मग एच्या खाली जर ई असेल, जी वर असणार 1 2, ए इथे येणार आणि एच्या खाली ई येणार, आणि त्यांचं म्हणणं आहे की ई इथे येणार नाही. संपला विषय, संपला विषय. डी इथे येणार, डी इथे यायला पाहिजे का नाही? डी इथे येणार नाही, कारण समजा एफ जर इथे गेला, एफ जर इथे गेला, 1 2 आहेत, मग डीच्या वर कोणच नसला पाहिजे, डीच्या वर कोणच नसला पाहिजे, आणि डीच्या वर तर हे पाहिजे. असं कसं काय येणार? नाही, हीच कंडिशन आली पाहिजे. जी आणि ए मध्ये 2 जण आहेत, मग ए वर पण येऊ शकतो ना. हा सॉरी, जी आणि ए मध्ये 2 जण आहेत म्हटल्यानंतर ए इथे येणार, जी इथे येणार, पण सी पण खाली यायला नाही पाहिजे ना, सी पण खाली यायला नाही पाहिजे, सी पण खाली यायला नाही पाहिजे. ओके, मग समजा ओके 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 सॉरी सॉरी, डी वर कसं काय गेला? समजा एफ जर इथं जूनला घेतला, एफ जर इथं जूनला घेतलं, 1 2 आहेत, मग डीच्या वर किती पाहिजे? 4 जण पाहिजे ऍक्च्युली, 1 2 3 4, आणि मग डी इथे येणार. मग बघा, कारण बी परत खाली येणार नाही, बी खाली येणार नाही, कारण बी आणि एच मध्ये किती जण आहेत? 1 2 4 जण आहेत. बी आणि एच मध्ये 4 जण आहेत म्हटल्यानंतर एक इथे एक सोडून गेला, इथे एक सोडून गेला, एच इथे येणार, 1 2 3 4, बी इथे यायला पाहिजे. असं कसं होतंय? ई तिथे येणार पण सी यायला नाही पाहिजे. मग बी आणि डी ला एकच जागा, इथं बी इथे येणार, डी इथे येणार, 1 1 2 3 4, एच इथे येणार, एच इथे येणार. ठीक आहे, जर एच इथं आला तर समजा आता डी जर इथं आला, डी जर इथं आला तर 1 2 3 4 5 6, 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6, 6 जण याच्यामध्ये असतील, तर एफच्या खाली 4 जण पाहिजे, एफच्या खाली 4 जण पाहिजे म्हटल्यानंतर एफ इथं येणार पाहिजे, एप्रिलला 1 2 3 4, ऑब्व्हियसली बरोबर आहे. आता मोठा प्रश्न की आपलं ह्याच्यामध्ये राहील तर काय की डी हा 31 महिन्याला नाही, इथं डी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जी, अरे यार सॉरी, जी आहे तो, जी विजिट बिफोर बी बट नॉट इन अ मंथ हॅव्हिंग मोर दॅन 30 डेज. जी आहे, मी डी ला काय करतोय? तेच म्हणलं, कंडिशन वाचते वेळी बरोबर होता, सॉरी माझी चूक आहे. इज नॉट इक्वल टू 31 आलं. ठीक आहे, ओके ओके ओके, बसणार 100% बसणार, काही घाबरायचं नाही. हा, आता जी आणि ए मध्ये 2 जण आहेत, मग जी इथे येणार, ए इथे येणार, कारण जी हा 31 ला नाही म्हणून ए ला इथे घेतलं. एच्या खाली ई आहे, उरला काय? सी. एकाच कंडिशन मध्ये आपलं झालं असं, पहिल्याच कंडिशन मध्ये आपण तो एक जे कंडिशन आहे ती चुकीची वाचली आपण, म्हणजे मी वाचली. सो ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आहे, हे काही येणार नाही. ओके, हे फायनल आन्सर आहे, CGHFAEDB. ओके, सो याच्यावर क्वेश्चन काय की हु अमंग द फॉलोइंग पर्सन विजिट इमिजिएट बिफोर जी. आता जीच्या इमिजिएट बिफोर कोण आहे बघा, जीच्या इमिजिएट बिफोर सी आहे. सी आहे, सी आहे का ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आहे चूज द करेक्ट ऑप्शन फायनल अरेंजमेंट. ठीक आहे, अरे काय झालं? हा, बी जुलै एफ मे. आता बी जुलै आहे का? नाही. एफ मे आहे का? नाही, ते पण नाही. नेक्स्ट आहे डी जून ए जानेवारी. ए जानेवारी तर नाही, पण डी जून आहे का? नाही. मग उरला काय ऑप्शन? जी फेब. आता जी फेब्रुवारी आहे का? आहे. ऑप्शन नंबर 50 राईट आन्सर. ऑप्शन नंबर 50 राईट आन्सर. ठीक आहे, आय होप समजला असेल. नेक्स्ट आहे हे 7 ट्रीज रँकिंग बेस पझलचा आहे. ठीक, मग सुरू करू आपण डायरेक्टली. शेवटचा प्रश्न आहे 7 6 5 4 3 2 आणि 1. ओके, आता 1 2 3 4
5 6 आणि हे 7. ठीक आहे. ए राज्य काय होतंय 7 जण आहेत म्हणले असं. ओके 7 जण आहेत. मग बघू आपण सुरू करू डायरेक्टली की आता बघा काय म्हणलंय डी इज टॉलर दॅन ए. डी इज टॉलर दॅन ए बट शॉर्टर दॅन एफ. म्हणजे एफ हा डीच्या वर आहे. ओके ओनली 3 ट्रीज आर टॉलर दॅन सी. मग सी कुठे येणार आहे इथे येणार आहे. ठीक आहे मग सीच्या वर 3 जण आहेत. ओके बी इज शॉर्टर दॅन ई. बी जो आहे हा ई पेक्षा शॉर्टर आहे. बी जो आहे हा ई पेक्षा शॉर्टर आहे बट टॉलर दॅन डी. पण डी पेक्षा मोठा आहे. डी पेक्षा मोठा आहे अशी कंडिशन आहे. नेक्स्ट आहे जी इज टॉलर दॅन सी. जी हा सी पेक्षा टॉलर आहे. जी हा सी पेक्षा टॉलर आहे. जी हा सी पेक्षा टॉलर आहे बट शॉर्टर दॅन बी. बट शॉर्टर दॅन बी. बट शॉर्टर दॅन बी असं आहे. द हाईट ऑफ थर्ड टॉलेस्ट पर्सन इज 500 मीटर. 500 सेंटीमीटर. संपला विषय. आता सीच्या वर जे आणि बी आहे. बीच्या वर ई आहे. संपला विषय. झालं संपलं. काय माहितीये का इथं जी येणार इथं बी येणार आणि इथं ई येणार. ही पण कंडिशन झाली ही पण कंडिशन झाली. आता बीच्या खाली डी आहे. बीच्या खाली डी आहे पण डीच्या वर एफ आहे आणि डीच्या खाली ए. दिस इज अवर फायनल सोल्युशन. ह्या सॉल्व. एफच्या खाली डी आहे डीच्या खाली ए आहे. संपला विषय. याच्यावर क्वेश्चन बघा इफ सम ऑफ बी अँड सी इज 950. आता बी अँड सी इज 950. बी अँड सी इज 950. बीची पण हाईट माहित नाही आणि सीची पण हाईट माहित नाही. थर्ड टॉलेस्ट. ठीक आहे बी अँड सीची माहित नाही अँड देअर डिफरन्स इज 250. आता याला कसं काढायचं बघा. आता बी मायनस सी इज इक्वल टू 950. 950 मग ह्यांचा डिफरन्स जो आहे 250 आहे. 250 आहे मग बघा 0 0 9 2 गेले 7. आता 700चं डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे दोघात सेम डिफरन्स करायचा. आता ह्याच्यात 350 याला दिले आणि 350 याला दिले आणि उरलेले जे 250 आहेत जो जास्त आहे त्याला द्यायचं. 250 ज्याला आहे म्हणजे याला 250 दिलं. मग याला बघा 0 0 3 3 6 आणि हा झाला 350. या दोघांचा डिफरन्स बघा किती येणार 250 येणार ऑब्विसली. ठीक आहे म्हणजे 650 बी ला येणार म्हणजे जो काही जास्त आहे आणि 350 हे सी ला येणार. मग बी ला 650 आणि ह्याला 350 सी ला 350. ठीक आहे देन व्हॉट मे बी द हाईट ऑफ एफ. आता एफ ची जी हाईट आहे ती काय येणार. एफ ची हाईट काय येणार 350च्या खाली. 350च्या खाली आहे का ऑप्शन. ऑप्शन एकच आहे 200. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. ठीक आहे हे आहे डिफरन्सचं पझल. जसं आपण आता काढलं तसंच तुम्हाला काढायचं आहे. हे तुमच्या होमवर्कसाठी म्हणून समजा 2 क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेले लक्षात ठेवा आणि ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपला 18वा दिवस होता. उद्या 19वा परवा 20वा होईल त्यानंतर 21वा होईल आणि जे काही आपला रूल आहे तो 21 दिवस आपण रेग्युलर जी गोष्ट करतो ती आपल्या रुटीन मध्ये येते असं म्हटलं जातं. मग आपण पण ही गोष्ट रुटीन मध्ये आणायची आणि तुमचं शेवटपर्यंत सिलेक्शन होईपर्यंत ही गोष्ट घेऊन जायचं. ठीक आहे फायनल क्वेश्चन आहे. ठीक आहे घाबरू नका. तर सगळ्यात महत्वाचं ही सिरीज आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जावा सिरीजला म्हणजे जेणेकरून आम्हाला मोटिवेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.